नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्याला पाहायचे आहेत सूत्रावर आधारित असणारे लसावी आणि मसावीची उदाहरणे, ज्यामध्ये फक्त 10 उदाहरणे मी घेणार आहे, जे पेपर मध्ये वारंवार तुम्हाला विचारले जातात आणि सूत्राचा वापर त्यामध्ये केलेला असतो। पहिला प्रश्न जो आहे तो आहे तुमचा नाशिक शहर पोलीसला आलेला हा प्रश्न। या प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे, नेमकं कसं सोडवायचा, कुठल्या सूत्राचा वापर होतो। बघा, दोन संख्येचा लसावी मसावी दिलेला आहे अनुक्रमे 15 आणि 420। एक संख्या 105 आहे, तर दुसरी संख्या कोणती। सिंपल सूत्र आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी, लसावी गुणिला मसावी। यावर आधारित असणारे जवळपास एकूण 35 प्रश्नांची पीडीएफ आहे। आपण फक्त 10 घेणार आहेत, कारण सगळ्यांमध्ये सेम आहे, म्हणून फक्त सूत्र, फक्त अंक बदल आहे, संख्येचा बदल आहे, बाकी दुसरं काही बदल केलेला नाही। ठीक आहे, चला पहिली संख्या आहे 105, दुसरी आपल्याला काढायची आहे। ठीक आहे, लसावी दिलेला आहे, मसावी दिलेला आहे 15 गुणिले 420। हा 105 बरोबरला क्रॉस करून पलीकडे जाईल इकडे। ठीक आहे, म्हणजेच दुसरी संख्या आपल्याला काढता येईल इथं। दुसरी संख्या बरोबर 5 गुणिले 420, 420 भागिले किती 105, भाग जातो, भाग देऊन घेऊ आपण त्याला। 15 7 105 आणि 7 6 42, म्हणजेच दुसरी संख्या जी असणार आहे ती असणार आहे आपली 60। जो पर्याय क्रमांक काय मिळतो तुम्हाला सी, हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर आहे। अशा पद्धतीनं आपल्याला हा पहिला प्रश्न जो आहे तो शोधायचा होता आणि सोडवायचा होता। ठीक आहे, पहिला प्रश्न समजला। चला दुसरा प्रश्न घेऊया आपण स्क्रीनवरती। हा दुसरा प्रश्न सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे। सगळे सूत्र जे आहेत या सूत्रावर आधारित असणारे, फक्त संख्या बदल झालेला आहे। हा प्रश्न आपण पाहू शकतो, पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024 या वर्षी विचारलेला प्रश्न। सूत्र लिहित नाही मी आता। 12 गुणिले 336 बरोबर एक संख्या किती आहे 84, दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे, दुसरी संख्या। ठीक आहे, हा 84 बरोबरला क्रॉस करून खाली इकडे भागाकारामध्ये, म्हणून 12 गुणिले 336 भागिले किती 84 बरोबर दुसरी संख्या। 12 ने भाग जात असेल तिला, अशी संख्या तिथे घेतलेली आहे, 12 साती 84, म्हणजेच 336 भागिले 7, 7 न भाग जाईल, 7 चौक 28, राहिले किती 5, 7 8 56, म्हणजेच दुसरी संख्या जी आहे ती आहे तुमची बी। पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न शोधायचा होता। चला पुढचा प्रश्न घ्या। हा त्यातलंच जे काही सूत्र आहे दुसरं, या सूत्राचा वापर करून आपल्याला हा प्रश्न शोधायचा आहे। इथे काढायला सांगितलंय तुम्हाला मसावी। हा प्रश्न विचारला होता तुम्हाला जालना पोलीस शिपाई भरती 2024 या वर्षी आलेला प्रश्न। आपण जालन्यातूनच पाहत आहोत, हा प्रश्न जालन्यामध्ये विचारण्यात आला होता। पाहूयात आपण काय आहे। तर सूत्र आहे, दोन संख्येचा गुणाकार, दोन संख्येचा गुणाकार। फक्त 15 मिनिट व्हिडिओ चालणार आहे, त्यामुळे सगळे प्रश्न जे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे तुम्हाला कुठल्या पद्धतीची प्रश्न विचारलेले आहेत, कशा आहेत हे आपल्याला कळून जाईल। 5070 लसावी दिलेला आहे तुम्हाला 390, आपल्याला शोधायचं आहे मसावी। 390 ला बरोबरला क्रॉस करून खाली घेऊन या, इकडे भागाकारात जाईल, म्हणजेच 5070 भागिले किती 390 बरोबर मसावी। 0 ने 0 कॅन्सल होईल, 3च्या पाड्यातल्या संख्या आहेत, 3 आपण कट करू शकतो यांना। चला 3 1 3 राहिले 2, 3 6 18 राहिला 2, 3 9 27 आणि खाली 3 13 39, 169 भागिले 13, म्हणजेच मसावी जो आहे तो मसावी आपल्याला डायरेक्ट काढता येईल, कारण हा 13चा वर्गच आहे, म्हणून मसावी येणार आहे त्याचा 13। पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर। अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न शोधायचा होता। सूत्रावर आधारित असणारे प्रश्न आहेत, ही सूत्रे, त्यामुळं सूत्र जे काही दिलेले आहेत किंवा आपण जे काही देतोय ते सूत्र लिहित चला, जेणेकरून तुम्हाला जे पेपरला प्रश्न येणार आहेत हे प्रश्न शोधता येतील, सोडवता। पुढील प्रश्न दिलेला आहे, एक्स चा वापर करून शोधायचा आहे, असे प्रश्न बरोबर आलेले आहेत। याला शॉर्टकट ट्रिक्स पण असतात, आपण ह्या ट्रिक्स मध्ये पडणार नाही। सुरुवातीला मी सगळा प्रश्न बेसिक कन्सेप्ट नुसार समजून सांगणार आहे। 4x 6x मसावी 16 आहे आणि लसावी किती आहे 96। आपण हे छोट्या छोट्या ट्रिक्स क्लासच्या माध्यमातून देत असतो, किंवा जसे जसे आपले व्हिडिओ पुढे येत राहतील तुम्हाला त्या पद्धतीने यांचे शॉर्टकट तयार होताना दिसतील।
एक्सचा वर्ग होईल एक्स गुणिले एक्सचा वर्ग पुढं 16 गुणिले 96 आणि संख्येचा गुणाकार म्हणजे 6 चोक 24 असं होईल. ठीक आहे. हा 24 बरोबरला क्रॉस करून पलीकडे जाईल म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर 16 गुणिले 96 भागाकारामध्ये किती 24. 24 न डायरेक्ट भाग देऊन 24 चोक 96 म्हणजेच एक्स वर्ग बरोबर किती आला 64. तर एक्स बरोबर काय मिळेल तुम्हाला 8. जो आपल्याला विचारलाय एक्स ची किंमत किती तर पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर याची किंमत आहे 8. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न शोधायचा होता. पुढील प्रश्न. गडबड करू नका. कुठलाही जेव्हा आपण प्रश्न सोडत असतो तेव्हा नेहमी बेसिक कन्सेप्ट त्याच्या समजून घ्या. सूत्रावर आधारित असणारे प्रश्न फक्त सूत्राने सॉल्व्ह होतील म्हणून सूत्र लिहून काढा पाठ करा जेणेकरून समजायला ते सोपे जातील. 2160 गुणाकार आहे मसावी 12 आहे शोधायचे आपल्याला लसावी. 12 बरोबरला क्रॉस करून इकडे खाली भागाकारात 2160 भागिले किती 12 बरोबर लसावी असेल. इथं किमती आपण काढत असताना भाग व्यवस्थित द्या फक्त त्याचा 12 एक 12 राहिले 9 12 आठी 96 0 दशाला तसा तर लसावी आहे त्यांचा 180. जो पर्याय क्रमांक काय दिसतो आपल्याला सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न शोधायचा होता. ठीक आहे. हा प्रश्न आला होता तुमचा चंद्रपूर SRPF 2024 या वर्षामध्ये. पुढील प्रश्न. पुणे SRPF 2024 ला आलेला प्रश्न आहे. इथे पण सुद्धा तुम्हाला लसावी आणि मसावी दिलेला आहे. लसावी आहे 24 मसावी आहे 144. एक संख्या 72 आहे तर दुसरी संख्या त्या दोन संख्येची बेरीज काय म्हणले. ठीक आहे. आपण अगोदर संख्या काढून घेऊ नंतर त्यांची बेरीज. चला लसावी मसावी आहे 24 गुणिले 144 बरोबर एक संख्या 72 आहे तर दुसरी संख्या आपण शोधून घेऊ. आपल्याला दुसरी संख्या शोधायला सांगितले नाही त्या दोघांची बेरीज करायची. आपण अगोदर संख्या तर शोधून घेऊ 144 भागाकारात किती 72 बरोबर दुसरी संख्या 72 दुनी 144 आणि 24 दुनी 48. आता ही आलेली आहे दुसरी संख्या. आपल्याला दुसरी संख्या जर विचारली असेल तर बरोबर आहे आपल्याला त्यांनी सांगितले त्यांची बेरीज किती. मग पहिली संख्या काय होती तुमची 72. पहिली संख्या काय होती 72 आणि दुसरी संख्या किती आहे 48. दोघांची बेरीज करून घेऊ आपण. 8 आणि 2 10 ला 0 हातचाला 1 7 आणि 5 किती 12 120 बेरीज यायला पाहिजे. जो पर्याय क्रमांक काय दिसतो तुम्हाला सी. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न शोधायचा होता. असे प्रश्न शोधत असताना शेवटपर्यंत प्रश्न वाचत चला जेणेकरून हा शेवटच्या ठिकाणी प्रश्न चेंजेस केलेला आहे. म्हणजे बरेच वेळा विद्यार्थी दुसऱ्या संख्येला 48 ला बरोबर करण्याचा प्रयत्न करतील पण प्रश्न पत्रिकेमध्ये उत्तर पत्रिका जेव्हा येईल त्याचं उत्तर चुकीचं असेल कारण त्याने हा प्रश्न व्यवस्थित वाचलेला नसेल. ठीक आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात आपण. 7व्या नंबरचा प्रश्न आहे हा. 2 अंकी 2 संख्येचा मसावी 14 लसावी 490 आहे तर त्या दोन संख्येची बेरीज. बघा इथे सुद्धा त्यांची बेरीजच विचारलेली आहे. अगोदर संख्या काढून घेऊ. चला सूत्र इथं बदललं. सूत्र आहे लसावी छेदामध्ये मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयवांचा गुणाकार येतो म्हणजेच 490 ला 14 न भाग द्या म्हणजेच मिळेल असामायिक अवयवांचा गुणाकार. याला 7 न भाग देतो 7 7 49 7 2 14. याला जर सॉल्व्ह केलं तर किती येतो 35. हा आलेला आहे तुमचा असामायिक अवयवांचा गुणाकार. आता याचे अवयव काढायचे आहेत आपल्याला 2 तो आहे 7,5. अशा पद्धतीने मग संख्या शोधता येतील आपल्याला. लहान संख्या जी आहे ती आहे 5 गुणिले मसावी किती 14 म्हणजेच लहान संख्या आहे 70. मोठी संख्या आपण शोधून घेऊ. मोठी संख्या शोधत असताना मोठा अवयव आहे 7 गुणिले 14 14 साठी 98 असा होईल तो. आपल्याला त्यांची बेरीज करायची म्हणून बेरीज करत असताना बेरीज बरोबर 70 अधिक 98 म्हणजेच 8 आणि 9 आणि 7 16 168 उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न शोधता येतो. म्हणजे शेवटपर्यंत प्रश्न वाचण्याचा प्रयत्न करा कारण शेवटच्या ठिकाणी सुद्धा प्रश्न चेंजेस केलेले असतात. काय विचारलेलं आहे हे महत्वाचं आहे. नवीन पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मसावी दिलेला आहे 6 लसावी 120 आहे एक संख्या 24 आहे तर दुसरी संख्या कोणती.
6 गुणिले 120 बरोबर 24 गुणिला दुसरी संख्या. अशा पद्धतीनं हा 124 जो आहे तो बरोबरला क्रॉस करून इकडे येईल खाली भागाकारामध्ये. म्हणजेच इथं काय होईल 6 गुणिले 120 भागाकाराचा 24 बरोबर दुसरी संख्या. इथं फक्त किमती टाकायच्या तर सोडवायचंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे भागाकार करायचे. 24च्या पाड्यातली संख्या आहे 24 पंचे 120 आणि 6 पंचे किती 30. म्हणजेच दुसरी संख्या यायला पाहिजे तुमची 30. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न शोधायचा होता. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. लसावी मसावी दिलेला आहे आणि त्या संख्येचं प्रमाण पण दिलेलं आहे 3:4. तर त्यांनी सांगितले त्यापैकी लहान संख्या कोणती. नागपूर शहर पुढील 2024 लहान संख्या काढत असताना मी सूत्र सांगतो तुम्हाला. लहान संख्या बरोबर लहान असामायिक अवयव लहान असामायिक अवयव गुणिला मसावी. आपल्याकडे हे सूत्र आहे याच्यामध्ये आपल्याला किमती मांडायच्या आहेत. ठीक आहे. चला लहान असामायिक अवयव प्रमाण दिलेले आहे त्यातला लहान असामायिक अवयव 3 आहे आणि मसावी किती आहे तुमचा 6. दोघांचा गुणाकार करा बस एवढंच आपलं आन्सर आहे. सायंत्रिक 18 पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न शोधायचा होता. आपण शोधू शकतो. ठीक आहे. चला आजच्या या व्हिडिओ मधला सर्वात शेवटचा प्रश्न. 10 प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता सगळे प्रश्न जे आहेत ते एका सिरीज मधून फक्त संख्येचे बदल आहे बाकी काहीच नाही. याच्यामध्ये जवळपास 35 प्रश्न आहेत. या 35 प्रश्नांच्या पीडीएफ साठी तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करू शकता जेणेकरून तुम्हाला याची जी काही पीडीएफ आहे ही पीडीएफ टाकली जाईल ज्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न शोधता येतील. 60 आणि दुसरी संख्या यांचा लसावी मसावी जो आहे तो 12 आणि 200 किती आहे 40. तर दुसरी संख्या कोणती असं सांगितलंय. हा 60 बरोबरला क्रॉस करून तो खाली भागाकारात जाणार आहे इकडे. म्हणून दुसरी संख्या जी आहे ती असेल तुमची 12 गुणिले 240 भागिले किती 60. अशा पद्धतीनं तर दुसरी संख्या जी आहे ती आपल्याला मिळेल 12 पंचे 60 म्हणजेच 240 भागिले किती 5. तर दुसरी संख्या आपल्याला भागाकाराने काढता येईल. इथं फक्त भागाकार करायचा आहे व्यवस्थितपणे भाग द्यायला. 5 चोक 20 राहिले 4 पंचाहत्तर 40. तर दुसरी संख्या आहे 48 जो पर्याय क्रमांक किती आहे सी आहे. या पद्धतीने आपण लसावी आणि मसावीवर या भागावर आधारित असणारे फक्त सूत्रावरची उदाहरणं जी आहेत पेपरला आलेले ही उदाहरणं कंटिन्यू केलेली आहेत. याचे सगळे उदाहरणं पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करा जेणेकरून तुम्हाला राहिलेले सर्व उदाहरणांची पीडीएफ जी आहे ती टाकून दिली जाईल. आणि अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत की कुठल्या पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत किंवा सर्व डिटेलमध्ये असणारे प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.